अध्ययन निष्पत्ती इयत्ता 7वी. विषय क्रमांक 1. अध्ययन निष्पत्ती पहिली. अव्ययांचे प्रकार समजून घेतात व प्रश्नांची उत्तरे देतात. इयत्ता 7वी. विषय मराठी. घटक अव्ययांचे प्रकार. 1. खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण कोणते? पर्याय ए जिथे, पर्याय बी आज, पर्याय सी जसे, पर्याय डी सावकाश. दोन. खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय ए नेहमी, पर्याय बी अत्यंत, पर्याय सी पटकन, पर्याय डी इथे. तीन. खालीलपैकी रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय ए असे, पर्याय बी जवळ, पर्याय सी पुष्कळ, पर्याय डी नंतर. चार. खालीलपैकी संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. पर्याय ए पटापट, पर्याय बी पुष्कळ, पर्याय सी अलीकडे, पर्याय डी वारंवार. पाच. शाळेबाहेर मुले जमली. वरील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. पर्याय ए मुले, पर्याय बी बाहेर, पर्याय सी शाळा, पर्याय डी जमली. पाऊस पडला आणि अंगण ओले झाले. या वाक्यातील खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. पर्याय ए पाऊस, पर्याय बी आणि, पर्याय सी अंगण, पर्याय डी ओले. 7. खालीलपैकी कोणता उभयान्वयी अव्यय नाही? पर्याय ए कारण, पर्याय बी लवकर, पर्याय सी तर, पर्याय डी म्हणून. परिचय. नाव सौशीला सुजित हावळे. शाळेचे नाव सौ गोपीबाई रामकिसन पापाशेठ बलदवा हायस्कूल देगाव.
तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. UDIS नंबर 2730 100 5818.